नमस्कार, माझं नाव डॉक्टर नितीन राणे. ॲपेक्स हॉस्पिटल अकलूज येथे मी फिजिशियन म्हणून मागचे 13 वर्ष झालं कार्यरत आहे. आज आपण बोलणार आहोत सीओपीडी किंवा दम्याबद्दल. तर या आजाराचं आपण आज का बोलतोय, तर आत्ता रिसेंटली दिवाळी होऊन गेली आणि दिवाळीनंतर जे प्रदूषणात वाढ झालेली आहे, जे फटाके फोडल्यानंतर धुराचं प्रमाण जे वाढलेलं आहे किंवा आता थंडीचं प्रमाण जे वाढत जातं, त्याच्यामध्ये बरेच जे अस्थमाचे पेशंट्स किंवा सीओपीडीचे पेशंट्स असतात, जे दम्याचे पेशंट्स असतात, ज्यांना विविध प्रकारचे पंप चालू असतात, वाफारा चालू असतो, त्या लोकांमध्ये ह्याचं दम्याचं प्रमाण वाढतं. या रिसेंट पद्धतीमध्ये वाढल्यानंतर तर पेशंटनी काय काळजी घ्यावी याच्याबद्दल आपण आज थोडक्यात बोलणार आहोत. तर दम्याच्या पेशंटनी सर्वात महत्त्वाचं आत्ताच्या घडीला जिथे धूर असेल किंवा जिथे फटाक्याचं प्रमाण जास्ती होत असेल त्या ठिकाणी न जाणं आणि तिथल्या भागामध्ये जर गेलं तर त्याच्या चेहऱ्यावरती रुमाल तरी ठेवणं की नाकामध्ये जास्त धुराचं प्रमाण जाऊ नये. दुसरी गोष्ट, जी थंडी सकाळी सकाळी पहाटे उठून जी लोकांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते तर त्या लोकांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची, आपले असणारे औषध गोळ्या जे चालू आहेत, बरीच लोक सध्या काही कारणास्तव नातेवाईक घरी आले किंवा सण आहे म्हणून घ्यायचं विसरतात. तर ते विसरल्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये आजाराचं प्रमाण हे वाढतं. जे कंट्रोलमध्ये पूर्वी असतं ते रिसेंटली वाढतं, कारण ही असणारी थंडी आणि त्याच्याबरोबर औषध गोळ्या न घेतल्यामुळे हे पेशंट्स दम्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्यांना हॉस्पिटलला येऊन ऍडमिट व्हावं लागतं. तर हे सगळं न होऊ देण्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी घेणं म्हटलं तर मी म्हणेन, ज्यांना दम्याचे पंप चालू आहे किंवा वाफारा चालू आहे त्यांनी योग्य त्या पद्धतीने रेग्युलर पद्धतीने ते घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या गोळ्या हे रेग्युलर घेतल्या पाहिजे. सण असला, दिवाळी असला तरी सुद्धा त्यांचं रेग्युलर फॉलोअप डेट जर हॉस्पिटलला असेल त्यांनी जाऊन पुढे ती डेट न ढकलता रेग्युलर आपला फॉलोअप घेऊन मेडिसिन्समध्ये योग्य तो बदल करून घ्यावा. आणि जरी काही लक्षणं जाणवली, सर्दी खोकला वाढला तर पटकन जाऊन ट्रीटमेंट जर घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात आणि पेशंटचा आजार जास्ती वाढून आयसीयू मध्ये ऍडमिट करण्याच्या आधीच पेशंटचा गोळ्या औषधं देऊन ओपीडी बेसिसवरती हे सगळं ट्रीटमेंट होऊ शकतं. तर मी सर्व ग्रामस्थांना हीच विनंती करेन की जर काही लोकांमध्ये लक्षणं वाढत असतील तर त्यांनी लवकर योग्य तो सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊन आजार लवकरात लवकर बरा करून घ्यावा. धन्यवाद.